म्यूट करे, म्यूट कर। असो या. 2 मिनिटं द्या मुलांनो. लॅपटॉप वरून जॉईन करते. कोण कोण आलंय?
विराज, तुला शाळेत मराठी आहे का रे? हो मॅम. कुठलं पुस्तक आहे तुला? मराठीचं स्कूल मधलं कुठे आहे तुझं? हो मॅम, थांबा. मॅम. हा, मॅम हे वालं. कितवीच आहे सांग ना. तुझं वेगळंच आहे का? असं आहे मॅम. नाव वाच ना वर काय आहे. त्याचं नाव वाचून दाखव त्यांना. मजेत शिकूया मराठी. इयत्ता इयत्ता पहिली. हा हा. हो, हिने काय लावलंय वाटतं बघ ना. सहावीचा इथं ह्याच्यात आहे. इथं इथल्या 6वीच्या मुलांना. Recording in progress. कोणी कोणी प्रिंट आउट आणली? वेयांनी आणली. वेयांना परीक्षाच नाही बिचारायला. बाकीचे कुठे आहेत सगळे? आधी मला उशीर झाला त्याच्याबद्दल सॉरी. मी बाहेर गेले होते, ते यायला उशीर झाला. मॅम. मॅम मी पण आणलेत प्रिंट आउट. गुड गर्ल. आणि आज ओजस्वी नाही आली? ओजस्वी चला, प्रार्थना कोण म्हणणार आहे? विराज, निर्मिती आणि चिन्मय. सुरू करा प्रार्थना.
मॅम मी म्हणू पहिला. विराज सुरू कर प्रार्थना. निर्मिती. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हाला लाभणे. माणसाने माणसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. शाबास. आज आपण परीक्षेचा अभ्यास सुरू करतोय. मला सांगा बरं यातलं कोण कोण आलंय. जिया आलीये. जिया आलीये. विहान नाही आला. आदी. आदी आहे मी आहे. आहेस का. तो आहे ना. चला व्हिडिओ ऑन करा. मी तेच बोलणार नाही बर का. मिहीर, निर्मिती, ओजस्वी. ओजस्वी कशी नाही आली. प्रयाण, प्रत्यक्ष आणि सुरभी. ठीक आहे. दोघं तिघं नाही आले. आपण आज पहिला आहे सुरू करतोय. प्रिंट आउट घेतली का सगळ्यांनी. मी पण प्रिंट आउट घेतली. कोणाकोणाकडे आहे बऱ्याच जणांकडे. ठीक आहे. चल मीर वाच तू. आणि कोणी व्हिडिओ ऑफ करायचा नाहीये. जिया
मामी बाहेर आहे. हा मामी जरासं बाहेर आहे. बाहेर आहेस बर हो मॅम. हा ठीक आहे. पहिली आहे कविता आहे. मिहिर वाच कविता. उन्हात राहून उभा देत तसे छाया दुसऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. फळे जरा जरा स्वतः जवळ येऊन वाच, ऐकू येत नाहीये. धडापात कोण हा मित्र. उन्हात राहून उभा देतसे छाया दुसऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. फळे स्वतःची स्वतः न खातो देतो दुसऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. पाऊस पडण्यासाठी अडवी काळ्या मेघांच्या कोण हा मित्र असा जाणा. मेघांना आहे बघ, मेघांना आहे. मेघांना हम्म. पाला पाचोळ्यात खत ते देतो शेतांना कोण हा मित्र असा जाणा. जळण्यासाठी लाकूड पाटा देतो लोकांना कोण हा मित्र असा जाणा. घर बांधाया पूर्वी लाकूड अपुले साऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. परोपकारी मित्र असा हा जतन करायाला मुलांनो करा निश्चयाला. मग कोण असेल हा मित्र? कोणाच्या लक्षात आलाय मित्र हा? झाड मॅम झाड. झाड. ठीक आहे. सुरभी पुन्हा एकदा वाच. उन्हात राहून उभा देत तसे छाया दुसऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. फळे स्वतःची स्वतः न खातो देतो दुसऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. पाऊस पडण्यासाठी अडवी काळ्या मेघांना कोण हा मित्र असा जाणा. पाला पाचोळ्याचे खत हे देतो शेतांना कोण हा मित्र असा जाणा. जळणासाठी लाकूड फाटा देतो लोकांना कोण हा मित्र असा जाणा. घर बांधाया पूर्वी लाकूड आपुले साऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. परोपकारी मित्र असा हा जतन करायला मुलांनो करा निश्चयाला. शाबास. छान. काय मॅडमना करमेना वाटतं. पाच शब्दार्थ वाच. आहे का प्रिंट आउट? हो. हा माझी आई शब्दार्थ घेती वाच. आहे. माझी आई घेत आहे. पहिलं पान झालं असेल तर बघ, आपल्याला पुरे आज पहिलं दुसरं. माझी आई आता घेतीये. ठीक आहे. तू निर्मिती तू वाच. मॅम ऍक्च्युली मी मागच्या क्लासमध्ये नव्हती म्हणून मला माहित नाही काय करायचं होतं. आता काय करायचं सांगा बरं. ऍक्च्युली मी राहू आता का पीडीएफ परीक्षेला? हा मागच्या क्लासचा काय मी प्रश्न आता आहे? वाचू शकतो. वाचू शकतोस? शकतो. वाच. हो. छाया सावली मेघ ढग जाणा. ओळखाभाळ परोपकारी दुसऱ्यावर उपकार करणारा. पुरवणे. देणे. पुरविणे देणे. कुठला आडलाय शब्द यातला? मी सांगू एक एक वाक्य. देणे. पुरवणे देणे. देणे. तर अर्थ तर सगळ्यांना कळला, एकदम सोपा आहे.
हो की नाही? हा, बरोबर ना? कोणाला शंका आहे का याच्याबद्दल काही? कुठला शब्द कळला नाहीये? उन्हात राहून उभा देतसे छाया दुसऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. जाणा म्हणजे ओळखा. तुम्हाला कोडं घातल्यासारखी कविता लिहिली आहे. आपण कोडी घालतो की नाही एकमेकांना, तसं त्यांनी आपल्याला कोडं घातलंय. तर हे सोपं आहे खरं, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलंच आहे, होय की नाही? उन्हात उभा राहून देत असे छाया दुसऱ्यांना, म्हणजे स्वतः उन्हात तापत असतो. झाड, मोठं झाड कसं असतं की त्याच्यावर ऊन पडतं, पण त्याच्या खाली आपण उभं राहिलो तर आपल्याला गार वाटतं की नाही, कारण सावली मिळते झाडाची. बरोबर? उभं राहिलाय का तुम्ही कोणी झाडाखाली? थांबलायत ना झाडाखाली? खूप ऊन असलं की झाडाखाली गेल्यावर बरं वाटतं. बेंगलोर मधले कितीतरी रस्ते असेत, इतकी दाट दाट झाडी आहे की खाली सूर्यप्रकाशच येत नाही. त्या रस्त्यावरून जाताना गार वाटतं की नाही आपल्याला? हा, मग ती त्याला सावली म्हणतात. छाया म्हणजे सावली. हा, फळे स्वतःची स्वतः न खातो, देतो दुसऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. आता पाहिलंय का तुम्ही कुठलं झाड आपलंच फळ आपण खातोय? कोणी पाहिले झाडाला फळ खाताना? नाही ना. आपण माणूसच झाडावरची फळं तोडतो आणि खातो, नाही तर पक्षी खातात. स्वतः झाड खातं का त्याची पक्षी फळं? नाही. उलट झाडाची जर फळं गळून खाली पडली तर ती जमिनीत पुन्हा रुजतात आणि त्याचं नवीन झाड येतं. फळात बिया असतात की नाही, त्या पुन्हा झाडात जमिनीत रुजतात आणि त्याचं नवीन झाड बनतं. झाड फळं कधीच खात नाही, सगळं दुसऱ्यांना देऊन टाकतं. पाऊस पडण्यासाठी अडवी काळ्या मेघांना, कोण हा मित्र असा जाणा. तुम्ही सायन्स मध्ये आता शिकला असाल की नाही, वॉटर सायकल शिकलाय ना? त्याच्यात आहे की नाही, झाडांमुळे ढग अडतात आणि मग पाऊस पडायला मदत होते. अगदी लगेच त्यांनीच पाऊस पडतो असं नाही, पण मदत होते झाडांची पाऊस पडण्यासाठी. पाला पाचोळ्याचे खत ते देतो शेतांना, कोण हा मित्र असा जाणा. पाला पाचोळ्याचे खत आता घरी आपण करतो ना, कंपोस्ट. कोणी करताय का घरी कंपोस्ट? करताय? तेव्हा त्याच्यात पाला पाचोळा लागतो ना कंपोस्ट मध्ये. आणि एरवी सुद्धा आता शेतकरी जेव्हा शेत नांगरतात, नवीन जेव्हा त्यांना पेरणी करायची असते, तेव्हा सगळं ते जुना हे बाहेर काढतात, त्यात मुळं बिळं जी असतात जुनी, आणि ती सगळी कट करून पुन्हा शेतातच घालतात. म्हणजे काय होतं, त्याचं खत मिळतं शेताला. पालापाचोळा वगैरे ते टाकत नाहीत, जाळत नाहीत, जमिनीतच पुन्हा टाकतात. त्याच्यामुळे पुन्हा जमिनीचं पोषण वाढतं. त्यातली जी काय मूल्य असतात, पोषण मूल्य, ती वाढतात जमिनीची. म्हणून कंपोस्ट पण तसंच आहे की नाही, आपण ओला कचरा वगैरे टाकतो आणि मग त्याचं कंपोस्ट तयार होतं, ते खत म्हणून आपण वापरतो. तसंच आहे नॅचरल हे आहे, कंपोस्ट आहे. जमिनीत पालापाचोळा पडतो, जमिनीत रुजतो आणि जमीन सुपीक होते. जळणासाठी लाकूड फाटा देतो लोकांना, कोण हा मित्र असा जाणा. आता तर चूल वगैरे कमी झालंय, पण आता कविता जुनी आधी कधीतरी लिहिली असेल ना. आणि अजून खेड्यात वगैरे चूल पेटवतात, त्याच्यासाठी जुनी वाळलेली जी झाडं असतात ती कापून आणतात, त्याला लाकूड फाटा म्हणतात. जे जुनी झाडं काही वाळतात ना, खूप मोठी होऊन काही वर्षांनी झाडं वाळतात, तशी वाळलेली झाडं तोडून, फांद्या त्याच्या तोडून लाकूड फाटा आणतात. त्याचा उपयोग स्वयंपाक करण्यासाठी, पाणी तापवण्यासाठी करतात. घर बांधाया पुरवी लाकूड अपुले साऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. आपण मागच्या धड्यात शिकलो ना, पृथ्वी मोठी आई मध्ये शिकलो की नाही, आठवतंय का विसरलात? आठवतंय ना? मग त्याच्यात झाडापासून लाकूड तोडून ते आपण आपल्या घराला वापरतो, फर्निचरला वापरतो, हो की नाही? जे लाकडाचे किती फायदे आहेत. जळलं सुकलं झाड तरी तो लाकूड फाटा आपल्याला मिळतो, शिवाय फर्निचर साठी लाकूड मिळतं. परोपकारी मित्र हा असा, जतन करा याला, मुलांनो करा निश्चयाला. म्हणून ते काय सांगतात, हा मित्र आपला परोपकारी आहे. परोपकारी म्हणजे काय? परोपकारी म्हणजे जो दुसऱ्यांसाठी काम करतो किंवा त्यांना मदत करतो, त्याला परोपकारी म्हणतात. दुसऱ्यावर जो उपकार करतो त्याला परोपकारी म्हणतात.
मग असा जो मित्र असेल तर त्याला आपण जपायला पाहिजे ना. म्हणून सारखं सांगतात की नाही, जास्तीत जास्त झाडं लावा, लावलेल्या झाडाची काळजी घ्या, त्याला पाणी द्या, खत द्या. तर का तर तो पुढे जाऊन इतक्या आपल्या उपयोगी पडतो मोठा झाल्यावर, हो की नाही. म्हणून आपण असा निश्चय करूया की मी झाड लावीन आणि त्याला जगवीन, व्यवस्थित त्याची काळजी घेईन, पाणी घालीन, त्याला काही खत वगैरे हवं असेल तर देईन. हा, असं आपण निश्चय करूया. त्याचे कवी कोण आहेत सांगा? कोण सांगताय? आधी सांग, कवी कोण आहेत? जयंत कुमार त्रिभुवन. त्रिभुवन. खाली एक सूचना लिहिली आहे बघा शिक्षकांसाठी, वाच काय आहे ती? जीर्णासाठी वठलेल्या जीर्ण 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 झाडांचाच उपयोग करावा. पाळा फुलांनी बहरलेल्या वृक्षाच्या फांद्या जळण्यासाठी तोडू नयेत. याची जाणीव शिक्षकांनी मुलांना करून द्यावी. कळलं काय सांगितलं? आता आपण तर काय तोडत नाही, आपल्यासाठी नाहीये. ते खेड्यात जिथे शाळा आहेत ना, किंवा जिथे अजून लाकूड वापरून, आपल्याकडे तर सगळ्यांकडे गॅस आहे की नाही, आपण काय ते झाडं तोडत नाही आपल्या जळणासाठी. पण जिथे असं आहे परिस्थिती की जळणासाठी लाकूड तोडावं लागतं, तर त्यांनी जे जुनं झाडे, सुकलेलं जे झाड आहे तेच तोडावं, चांगलं झाड तोडू नव्हे. हा, लक्षात घ्यायचं. आता त्याची प्रश्न उत्तर आहेत पाठीमागे. आता कोण अजून बोललो नाही आज? चिन्मय आहे का? आहे मॅम. चिन्मय, एका वाक्यात उत्तरे लिहा, पटकन लिहा. सगळ्यांनी लिहा आणि मग चिन्मय वाचून दाखवेल. पटकन लिहा सगळ्यांनी. मॅम माझ्याकडे नाही आहे. नाही आहे तुझ्याकडे? मॅम नाही आहे प्रिंट आउट. बरं, मी उत्तर तर लिहिता येईल ना. मी हे वाचते, प्रश्न वाचते. मित्र कोणाला म्हटले आहे? मित्र झाडाला म्हटले आहे. लिहून काढा. आता छान उत्तर लिहायचं असेल ना, असं म्हणायचं की कवीने झाडाला मित्र म्हटले आहे. असं छान उत्तर लिहायचंय तुमचं. आता तुम्ही वरच्या ह्याच्यात चाललाय ना, एक स्टेप पुढे चाललाय ना, मग छान उत्तर होण्यासाठी काय लिहायचं? कवीने झाडाला मित्र म्हटले आहे. बरोबर की नाही? आता दुसऱ्या एखाद्या कवीने दुसऱ्या कोणालाही मित्र म्हणू शकतात. तुम्हाला मित्र आणखीन कोणाला म्हणतात माहितीये का? मित्र कोणाचं नाव आहे माहितीये का तुम्हाला? आम्ही त्या पेपरवर लिहू शकतो का कवीने झाड नको, कशाला पेपरवर, वहीत लिहा ना. ठीक आहे. ते बुक समजायचं आता तुमचं. ते बुक आता, हे पुस्तक अवेलेबल नाहीये, मिळत नाहीये बाजारात, म्हणून प्रिंट आउट द्यावी लागली. वहीत लिहा बरं, तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. हेच धडे आहेत परीक्षेला. झालं का लिहून? हा, कवीने झाडाला मित्र म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे, कवी मुलांना कोणता निश्चय करण्यास सांगत आहे? पार्थ सांग. कवी मुलांना कोणता निश्चय करण्यास सांगत आहे? निश्चय म्हणजे? आता सांगितलं ना, निश्चय करा. निश्चयाला निश्चय म्हणजे काय म्हणायचं? पक्का निर्णय. मॅम डिसिजन. मॅम डिसिजन डिसिजन. डिसिजन नाही,
इंग्लिश मध्ये प्रॉमिस. प्रॉमिस पण नाही. निश्चय म्हणजे ते म्हणतायत की डिक्लेरेशन. हा कमिटमेंट. कमिटमेंट चालेल. निश्चय म्हणजे असं ठरवा, पक्क ठरवा तुम्ही की मी झाडांचं जतन करीन, त्याची काळजी घेईन, त्याला निश्चय म्हणतात. मी रोज अभ्यास करीन, हा निश्चय झाला. अच्छा, ते म्हणतायत की झाड आपलं मित्र आहे आणि ते नेहमी ते कधी आता मरत नाही आणि नाही, स्वतःला एवढं नको लिहायला. त्यांनी काय म्हटलं, एका वाक्यात उत्तरे लिहा सांगितलंय ना. मग आपण एवढं लिहू शकतो की कवीने मुलांना झाडांचं जतन करायचा निश्चय करायला सांगितलं आहे. एक चालेल असं. किंवा हो, ठीक वृक्ष आहे. संवर्धन करायला सांगितलं आहे, हे पण चालेल. मी एक सांगू का? सांग ना. कवीने मुलांना हे सांगितलं आहे की आपण झाडांचा नीट प्रकारे निश्चय केला पाहिजे. रोज त्यांना निश्चय केला पाणी पाहिजे दिलं नाहीये. असं चालेल का? कवीने मुलांना झाडाची जपत करायला सांगितलंय, निश्चय सांगितलंय. काय जपन का जतन? नाही, कवीने मुलांना झाडांना जपत करण्याचा निश्चय जपत नाहीये, जतन आहे, जतन. किंवा वृक्षांची काळजी घ्यायला सांगितली आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा काळजी घ्यायचा निश्चय करायला सांगितलं आहे असं पण चालेल. आता तुम्हाला तुमचे शब्द वापरायला इथे मुभा आहे. ठीक आहे. आता बघा, थोडक्यात उत्तरे सांगा. आता इथे ना तुम्हाला जरा जास्ती लिहायला पाहिजे. आता मगाशी पार्थ सांगत होता ना, ते सगळं आता लिहायला पाहिजे. ऐकलंस पार्थ? तुझे सांगत होतास ना, ते आता लिहायला पाहिजे. झाडाला परोपकारी मित्र का म्हटले आहे, कारण त्यात सगळं लिहायला पाहिजे. झाड सावली देतं, झाड फळं फुलं देतं, झाड ढगांना अडवतं, शिवाय आपल्याला लाकूड जळणासाठी लाकूड, घर बांधणीसाठी लाकूड देतं. हे सगळं आता लिहायला पाहिजे. आता हा तुम्ही याच्यासाठी घ्या प्रश्न, गृहपाठासाठी. उत्तर नीट लिहायचं, व्यवस्थित सगळे पॉइंट्स आले पाहिजेत. 3 ते 4 वाक्य झाली पाहिजेत. ठीक आहे. पुढच्या, आणि मला फोटो पाठवा. चांगला डार्क पेन्सिलने किंवा पेनने लिहून काढा, कारण हे परीक्षेसाठी आहे ना, मग बरोबर उत्तर लिहायला पाहिजे. हा, ठीक आहे. आता काय आज प्रिंटआउट नाहीये सगळ्यांकडे. कवितेतील जोड शब्द शोधा. आपण घेतलेत जोड शब्द, आठवते का तुम्हाला? पण याच्यात आले ना 2-3 आलेत. जोड शब्द म्हणजे जे शब्द, 2 शब्द आपण एकत्र उच्चारतो. पाला पाचोळा, पुरी भाजी, असे जे लागून शब्द होतो. पाणीपुरी. मॅम परोपकारी. हा, परोपकारी. परोपकारी नाही, एकच शब्द आहे परोपकारी. 2 शब्द, कप बशी, आई वडील, असे जे एकत्र उच्चारतो ना आपण. मॅम, पाला पाचोळा. हा, पाला पाचोळा, बरोबर. मॅम, बहीण भाऊ. हा, बहीण भाऊ.
हो, पण कवितेतले पाहिजेत, कवितेतले पाहिजेत. लाकूड फाटा. लाकूड फाटा, बरोबर. एकच आहे मला वाटतं. दोन आहेत, मॅम, पालापाचोळा आणि लाकूड फाटा. लाकूड फाटा, पालापाचोळा त्यांनी दिलाय. मॅम उन्हात. उन्हाट एकच शब्द आहे ना, ऊन हा शब्द आहे त्यातला, एकच शब्द आहे. कवितेत दोनच आलेत, एक पालापाचोळा आणि दुसरं लाकूड फाटा, दोनच आहेत. आता आणखीन एक आहे, पण आता तुमच्या सगळ्यांकडे प्रिंट आउट नाहीये, कारण कवितेतले शब्द शोधायचे. मग ते कसे शोधणार? तुम्ही एक काम करा, आ आणि ई प्रश्न याच्यासाठी घ्या, ग्रहपाठासाठी. ठीक आहे, म्हणजे मग तुम्हाला प्रिंट आउट घेऊन लिहिता येईल. चालेल का? सोपे आहेत ते, चालेल ना? ते ऊ वाला पण गृहपाठच आहे का? आ आणि ई गृहपाठ आहे. थोडक्यात उत्तरे सांगा आणि अधोरेखित शब्दाऐवजी कवितेत आलेले शब्द लिहा. मग तोच लिहायचा जो कवितेत शब्द आलाय, जे थोडक्यात त्याला समानार्थी शब्द कवितेतला शोधायचा आहे. आता याच्यात कुठले कुठले मी तुम्हाला विचारलं, मित्र आणि कोणाचा समानार्थी शब्द आहे किंवा मित्र कोणाला म्हणतात? आपण घेतलेत मित्र. माहितीये का, मित्र हे सूर्याचं नाव आहे. सूर्याला मित्र म्हणतात. जे सूर्यनमस्कार घालतात त्यांना माहित असेल. ओम मित्राय नमः. सूर्याला मित्र हे समानार्थी आहे. छायाला समानार्थी काय आहे सांगा? सावली. करेक्ट. सावली. मित्र वर लिहा समानार्थी शब्द. मित्र सूर्य. झालं? छाया सावली. परत रिपीट कर. छाया सावली. छायाचा समानार्थी सावली. आधी मित्र आणि सूर्य ना. मित्र सूर्य. मित्राला आणखी नाही, मित्र तुम्ही जो फ्रेंड म्हणून जो मित्र वापरता की नाही, मित्राच्या घरी गेलोय, त्याला अजून एक शब्द आहे, सखा. मॅम दोस्त. दोस्त. दोस्त पण आहे. दोस्त सखा मित्र. मित्राचं दोन आहे, मित्र लिहा पुन्हा, दोस्त सखा लिहा. मग सूर्यालाच कंटिन्यू करूया का? सूर्य सखा. नाही, मित्र सूर्य एक लिहा, पुन्हा मित्र लिहा आणि सखा आणि सोबती किंवा मित्र काय म्हणला, दोस्त लिहा. सोबती पण चालतं, सोबती पण समानार्थी शब्द आहे. पण दोस्त तर हिंदी झाला ना, ते मराठीत पण आहे दोस्त. परत मित्र लिहू सखा म्हणजे सखा. तर पुन्हा एकदा मित्र लिहा, त्याच्या पुढे लिहा दोस्त सखा सोबती. मॅम सवंगडी. सवंगडी. शाबास. विराज, तुझं तुला सुचतं का आई बाबा सांगतात रे? हा काय? मम्माने सांगितलं. हा मम्माने सांगितलंय. हा, सांगू दे, हरकत नाही, पण तुला सुचलं तर जास्त कौतुक आहे. झालं लिहून? आधी दोस्त लिहिलं. दोस्त लिहिलं. सवंगडी. आता अनुस्वार कशावर येणार सांग विराज? सवंगडी मध्ये मॅम वो वरती. सवंगडी कशावर येणार बघा, विचार करा नीट. वर.
डी मोठा डी ऱ्हस्व का दीर्घ? हम्म सवंगडी दीर्घ मध्ये दीर्घ. झालं. आता काळ्या मेघांना, मेघ, मेघचा अर्थ काय? मॅम ढग. ढग. आणि त्याला समानार्थी लिहा, मेघ ढग. अजून हम्म काय आहे ढगाला समानार्थी? आपण घेतले ते सगळे शब्द, विसरायचं नाही. म्हणून एक वही करायची आणि मध्ये मध्ये वाचायचं. काय म्हणतात ढगाला? कोणाला आठवतंय? सांग मीर. मेघ. अनम्यूट कर ना. मॅम मेघ. मेघ मीच सांगितलं. मेघाला ढग आणि दुसरं काय म्हणतात? जलद. जल देणारा. जलद. बदल. हा मॅम जलज पण म्हणतात. जलदच सांगितलं मी. मॅम जलद. जल म्हणजे पाणी. आपण हे घेतलंय बघा, आठवतंय का? मॅम द म्हणजे काय? ज म्हणजे काय? ज म्हणजे जन्मलेला. द म्हणजे देणारा. जलद. जलद म्हणजे पाणी देणारा. पयोद. पय म्हणजे पण पाणी. पाय जलद पयोद दोन्ही समानार्थी शब्द आहेत. मी जलद लिहा. ढग जलद. ठीक आहे. शेत म्हणजे आधी पण झालंय. शेतला समानार्थी मॅम वावर. वावर. लिहून घ्या. शेतला समानार्थी वावर ना? वावर. वावर. घराला काय आहे? सदन. सदन. भरपूर आहेत घराला. सदन, निवास, आवास, निलय. निलय, गृह, गृह, आलय. आलय, विहार. हम्म विहार. निवास. शाबास. निश्चयला पण आहे पण. प्रण पण. निश्चय म्हणजे पण घेतलाय. पण किंवा प्रण. पच्या पोटात रेग. प्रण. प्रण आणि पण. नुसता पण. पण परंतु मधला पण त्याचा अर्थ निश्चय. पण घेतलाय म्हणतात त्याला. ठीक आहे. प्रण का पण? दोन्ही आहे. प्रण पण. अ, आज पहिल्यांदा कविता कोणी वाचली?
मिहिरने वाचली. आधी तू वाचली का? माझं हे नाहीये, आमचंच नेटवर्क आहे. आधी तू वाचली कविता? नाही मॅम. आहे तुझ्याकडे प्रिंट आउट? हो आहे मॅम. वाच मग. पण याच्या आधी वाचली नाही. हा याच्या आधी वाचली नाही. नाही, आता आज क्लास सुरू झाल्यावर तू नाही वाचली, मिहिरने आणि सुरभीने वाचली ना. मी नाही वाचली. हा, मग आता तू आणि पार्थ वाच. ज्यांच्याकडे पुस्तक नाहीये त्यांनी ऐका. मॅम माझ्याकडे प्रिंटआउट आहे. कोणाकडे? माझ्याकडे. मग कोण नाही का म्हणलीस मग? मॅम मला वाटलं ती पुढच्या मागच्या वर्षीची बुक मॅम. मागच्या वर्षीचा कशाला मी मागू? सॉरी मॅम. तू आले मला दाखवलीस म्हणून मी तुला वाचायला सांगितलं. मग तू म्हणलीस मी मागच्या वर्गात नव्हते, मग म्हटलं आता काय करणार. ठीक आहे, वाचा एकदा सगळ्यांनी. आधी वाच, पाठ करून टाका. तुमची तोंडी पण परीक्षा असते की नाही, मग पाठ झाली कविता तर तुम्ही हीच वाचू शकता. मग उन्हात राहून उभा देतसे छाया दुसऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. फळे स्वतःची स्वतः न खाता देतो दुसऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. पाऊस पडण्यासाठी अडवी काळ्या मेघांना, कोण हा मित्र असा जाणा. पालापाचोळ्याचे खत ते देतो शेतांना, कोण हा मित्र असा जाणा. जळण्यासाठी लाकूड फाटा देतो लोकांना, कोण हा मित्र असा जाणा. घर बांधण्यासाठी पूर्वी लाकूड अपुल साऱ्यांना, कोण हा मित्र अपुले साऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. परोपकारी मित्र असा हा, जतन करायला मुलांना करा निश्चयाला. मुलांनो करा निश्चयाला. शाबास. आता वाचतेस का निर्मिती? माझा टर्न ना मॅम. वाच. कोण हा मित्र? उन्हात राहून उभा देतसे छाया दुसऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. फळे आता बघा, इथे हा क्वेश्चन आहे ना, तर आपला टोन सुद्धा क्वेश्चन विचारल्यासारखा आला पाहिजे, हो की नाही. उन्हात राहून उभा देत असे छाया दुसऱ्यांना, कोण हा असा मित्र जाणा. हो. वाच. फळे स्वतःची स्वतः न खातो देतो दुसऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. पाऊस पडण्यासाठी अडवी काळ्या मेघना, कोण हा मित्र असा जाणा. पालापाचोळ्याचे खत ते देतो शेतांना, कोण हा मित्र असा जाणा. जळण्यासाठी लाकूड फाटा देतो लोकांना, कोण हा मित्र असा जाणा. घर बांधाया पूर्वी लाकूड अपुले साऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. परोपकारी मित्र असा हा, जतन करायला मुलांनो करा निश्चयाला. शाबास. कोण राहिला आता? निर्मिती, वाच. कोण हा मित्र? उन्हात राहून उभा देतसे छाया दुसऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. फळे स्वतःची स्वतः न खातो देतो दुसऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. पाऊस पडण्यासाठी अडवी काळ्या मेघांना, कोण हा मित्र असा जाणा. पालापाचोळ्याचे खेत ते देतो शेतांना, कोण हा मित्र असा जाणा. जळण्यासाठी लाकूड फाटा देतो लोकांना, कोण हा मित्र असा जाणा. घर बांधायला पूर्वी लाकूड अपुले साऱ्यांना, कोण हा मित्र असा जाणा. परोपकारी मित्र असा हा,
जतन करायला मुलांनो करा निश्चयाला. शाबास. कोण राहिला आता? आहे का विहान? वाच विहान वाच. वाच की रे. अनम्यूट कर. उन्हात राहून उभा देतो छाया दुसऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. फळे स्वतःनं खातो देतो दुसऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. पाऊस पडण्यासाठी अडवितो काळ्या मेघांना कोण हा मित्र असा जाणा. पालापाचोळी खत ते देतो शेतांना कोण हा मित्र असा जाणा. जळण्यासाठी लाकूड फाटा देतो लोकांना कोण हा मित्र असा जाणा. घर बांधण्यासाठी पूर्वी लाकूड अपुले साऱ्यांना कोण हा मित्र असा जाणा. परोपकारी मित्र असा हा जतन करायला मुलांनो करा निश्चयाला. शाबास. छान. मॅम हा कोण रे? आता मला शाळेला जायचंय, मी लीव्ह करू शकतो? येस कर लीव्ह. आणि मी पण करते लीव्ह, कारण आता ना आपल्या लागोपाठ बॅच होणार आहे. हा दुसरी मुलं जी आहेत ना आपली बालरंगातली उरलेली, त्यांची ती हो. कोविड परीक्षा आहे, त्यांना वेगळं पुस्तक आहे. ठीक आहे. ओ त्यामुळे आपण हा जरा 8ला 5 कमी असेपर्यंत हा घेऊ. तो 8ला सुरू होणार आहे. हा ठीक आहे. हो. हा लिव्ह कर तू पार. आणि तेवढं Thank you. होमवर्क करा, वर्गपाठ करा. आणि कविता पुन्हा लिहून काढा एकदा चांगली. हो आणि अजिबात चुका करायच्या नाहीत लिहिताना. बघून लिहा, स्वतः तपासा. ठीक आहे. हो हा चालेल, कर लिहू तू. हम्म. गुड डे. हो हो त्याची आता शाळा असेल ना. ठीक आहे. तुम्हाला कळलं होमवर्क सगळ्यांना? आ आणि ई ते 2 प्रश्न लिहायचे आहेत. ठीक हा आणि कविता एकदा लिहून काढायची. ठीक आहे मॅम. आणि आता जे काय लिहून घेतलं वर्गात समानार्थी शब्द, त्याचा फोटो हो मॅम. पाठवायचा आहे मला. ठीक आहे मॅम. हा हो मॅम. ठीक आहे. हो मग मॅम. करूया बंद. आज छोटीशीच होती कविता, पटकन झाली आपली. ठीक आहे मॅम. होय की नाही? शुभरात्री मॅम. येस शुभरात्री. शुभरात्री मॅम. शुभरात्री. छान. करा अभ्यास. मॅम हो, अजून 6 शुभरात्री. मिनिटं राहिलेत. हा 6 मिनिटं राहिलेत. अरे तेच सांगितलं ना तुला आता. लक्ष कुठे आहे चिन्मय? लागून 2 क्लास आहेत. मग हा आपण 5 मिनिटं आधी सोडू. नाहीतर ती मुलं वाट पाहत बसतील ना. ओके मॅम. शुभरात्री. शुभरात्री. छान अभ्यास करा सगळ्या विषयांचा. हो मॅम. येस बाय. ऑल दी बेस्ट. थँक्यू मॅम.